गुड मॉर्निंग गाईज. तर आज सकाळचा स्पेशल नाश्ता तर कोणासाठीच नाही, म्हणजे तुम्हाला असेल की नाही काय माहीत नाही, पण आज माझ्यासाठी आज हा नाश्ता स्पेशल आहे. आज मी हिला सकाळी उठल्या विचारलं की नाश्ता काय आज, तर ही मला बोलली की काय आज नाश्ता, आज चाय. तर ही मला बोलली चाय. तर मला चहा तर मी पित नाही, चाय प्लस चपाती बनवली आज नाश्त्याला. तो नाश्ता कधी करत नाही, तुम्हाला माहितीये. आज तो उठलाय लवकर आणि आता मी नाश्ता बनवते त्याच्यासाठी. त्याला फक्त मी पहिले बोलली की चाय, तर तो बोलतो नाही मी नाही पिणार. तर मी त्याला बोलली अरे चहा सोबत चपाती पण. त्याचं कसं आहे, चहा सोबत काय डुबवून खायला असेल तरच तो नाश्ता करतो. हा, मला चहा सोबत काय असेल ना असं डुबवून खायला तरच आपला नाश्ता असो. आता मला बनवते मग खाईन ना. किती चपाती खाशील? बनव दोन खाशील. एक बनवली आहे आता मस्त चहा आणि गरम गरम चपात्या. तर आज मला वाटतं ना, मी खूप तरी वर्षानंतर चहा चपातीचा नाश्ता करतोय. म्हणजे माझी मम्मी होती ना तेव्हा आम्हाला रोज सकाळचा चहा आणि चपातीचा आमचा नाश्ता असायचा. बायको आल्यावर मला चहा आणि चपाती खूप मला म्हणजे असं खूप चांगलं वाटलं की आठवण आली पहिल्याची की बाबा चहा चपाती खायचो मी. आमच्या घरी पण आम्ही दररोज डेलीचा नाश्ता ठरलेला आहे. म्हणजे डेली म्हणजे ते नाही, कधी पोहे पण जास्त करून खातो आम्ही. पण चपातीचे कधी पोहे बनवलेत का? माझा एक मित्र होता पहिल्याच्या ऑफिसमध्ये, तो आहे ना चपाती रात्री जे उरलेलं असेल ना ते त्याचे सकाळी ना पोहे बनवून आणायचं, ते पण मस्त लागतं. तर हा नाश्ता ना तुमच्यासाठी मला वाटतं स्पेशल नसेल, पण माझ्यासाठी हाय स्पेशल. एक पोट पण भरून जातं आणि असं वाटतं बाबा नाश्ता केला. म्हणजे आपल्याला काय घरात नसेल अवेलेबल तर आपण पटकन चाय चपाती करून खातो. तर मस्त गरम गरम चपात्या होत आहेत आता. आणि इथे चहा होतोय. चहा ऍक्च्युली मला आवडत नाही असं प्यायला, कारण की चहा प्यायला तर मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. मी चहा पितच नाही. पण मी दररोज बनवते कारण मी चाय लवर आहे. मला खूप आवडतो चाय आणि याला अजिबात चाय आवडत नाही. मग याला फक्त कॉफी आवडते, तर मग याला फक्त कॉफी देतो. मी कधी बाहेर गेलो आणि बाहेर पुढे थंड वगैरे असं चाय. पावसाचं याला खूप आवडतं. पावसामध्ये चाय भजी कांदा भजी आणि प्लस मिरचीचा ठेचा. चाय सोबत पण मग मिरची कांद्याची भजी आणि मिरचीचा ठेचा कॉम्बिनेशन आहे, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही पण एकदा ना सकाळी चहा आणि चपाती खाऊन बघा. तुम्हाला पण तुम्ही कोणी खाल्लं असेल, असं नाही की काय लोक आहेत, काय लोकांनी खाल्लं नसेल, तर ज्यांनी खाल्लं नसेल त्यांनी ट्राय करा एकदा चहा चपाती. खाल्ला असेल कारण तो कॉमन नाश्ता आहे, खातातच. आणि हेल्दी नाश्ता आहे तो, म्हणजे बाहेरचा नाही काय नाही, आपला हेल्दी नाश्ता सगळा अवेलेबल असतो. लगेच आपण कधी भूक लागली तरी पण आपण खाऊ शकतो. तर आता आपण बसूया, आपण चहा आणि चपाती वगैरे झाली की आपण मग बसूया मग चहा आणि चपाती खायला. चला, चहा चपाती आता झालेली आहे. चहा चपाती मस्त तूप लावून तर चहा गरमागरम. तर पाठी आहे ना थोडी. तर ही चपाती बघा. चल खावा, सुरुवात करा. आपण घेऊया चहा आणि चपाती. लहानपणी मी असं खायचो मी, रोल करून, डबल रोल. हा, तू कप छोटा दिलाय.
तर आता आपण खाऊया आता चहा चपातीची टेस्ट. मी तर ती खाते तरी हा खूप दिवसांनी खातो ना. मला तर वाटतं मी वर्ष नाश्ताच करत झालं नाही. असेल मी चहा चपाती काय हा नाश्ता करतच नाही मोस्टली तर मी. पण आता चहा चपाती मी आज होतं म्हणून मला आज इच्छा झाली. हिला मी रोज बघतो खाताना चहा चपाती, तर माझी आज इच्छा झाली तर हिला बोललो की मला पण एक्स्ट्रा चपाती बनव, नाही तर मी नेहमी जेवणासोबतच चपाती खायचो. चला आपण चहा चपाती खूप टेस्टी आहे. तुम्ही बोलत असेल काय काय सगळे वाटतो म्हणजे मला वाटतं ते मी करतो, कारण की चांगलं आहे सकाळचा नाश्ता. म्हणजे बाहेरचा चुडा खारी बिरी खाण्यापेक्षा आपला चहा आणि चपाती हेल्दी नाश्ता करायचा बस. मी सगळं बनवते नाश्त्यामध्ये, पोहे उपमा काही चपाती पण बनवते. माणसाने किती पण पैशाला थोड्या झाला. दिवसांनी इडली बनवायचं माझा प्लॅन आहे. पाऊस पण किती भरून आले असेल. आता पाऊस पडतोय गावामध्ये वगैरे, बघितलंय मी न्यूज मध्ये. आपल्या इथे पण तसंच वातावरण होतंय म्हणून. पावसाचं वातावरण खूप आहे बघा. मला एकदम मला मी आठवण आली मला खायचा तुम्ही खायचा. पहिला मी डेली खायचो चहा आणि चपाती. माझी मम्मी मी मला पण रोज लहानपणापासून चाय चपाती. चपाती पण तेव्हा मी खात एवढं आलीये. उत्साहाने नाही खायचो, तेव्हा मला कंटाळा येतो चहा चपाती खायला. तेव्हा असं वाटायचं अरे बाबा बिस्किट वगैरे काहीतरी दे. आणि नुसता चहा नाही पिणार, त्याच्यासोबत काही चहा सोबत असेल आणि खाली, हा चहा जर उरला ना बिस्किट. तर मी पीत पण ना. किंवा चाय चपाती किंवा काय पण तेव्हाच खातो, तेव्हाच पितो चहा. असं चहा सोबत तरच मी चहा घेतो ना. चहा बाहेर कुठे गेलो तरच चहा पितो, बसून नाही. छान. ठीक आहे मग चला भेटू आपण नेक्स्ट पुढच्या ब्लॉग ब्लॉग. मध्ये. आता तुम्हाला सांगितलं मी डेली ब्लॉग टाकणार म्हणून आमचं डेलीचं जे आमचं आहे रुटीन वगैरे जे आम्ही जे पण नॅचरल आम्ही गोष्ट खातो पितो करतो. नॅचरल जे आहे सगळं टाकतोय ते पण तुमच्यासाठी. ठीक आहे मग चला आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.